देवाभाऊ, तुमच्या पाठीशी पण चुकलात तर चुकीला माफी नाही. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना हा इशारा. मुंबईच्या पायधुनी परिसरातील कलिंगड प्रकरणामध्ये विषबाधेसारखं काही संशयास्पद आढळलेलं नाही. पोलिसांची ही माहिती. रात्रीच्या जेवणात बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा झालेला मृत्यू. मुंबईमधील विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब. बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका. जे रुग्णालयातल्या डॉक्टर तुषार यांचं हे आवाहन. विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम. वर्ध्यामध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी पारा मात्र 44 अंशांवर. वाशिम शहराचा पाणी पुरवठा 4 ते 5 दिवस पूर्णतः ठप्प असेल. जलशुद्धीकरण केंद्राच्या केबल जळाल्या, त्यामुळे हा परिणाम. बिघाडामुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया पूर्णतः थांबली. मुंबईवरती पाणी टंचाईचं सावट. 15 मे पासून 10% पाणी कपात. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% इतकाच पाणीसाठा शिल्लक. म्हाडाच्या घरांसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंतची मुदतवाढ. 2640 घरांसाठी अर्ज करण्यास म्हाडाने मुदतवाढ दिली. याआधी 29 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मंत्रालयातल्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर मेल्याचं वृत्त हे खोटं. टाकीवर लोखंडी झाकण, त्यामुळे मांजर पडूच शकत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे स्पष्टीकरण.